तुम्ही एक जिल्हा परिषदेच्या शाळेतनं शिकलाय आणि ते आज आपण स्केल बघतो, एक मल्टीनॅशनल कंपनी आहे जी खरं तर भारतातनं चालू झाली. ही खूप प्राऊड मुवमेंट आहे आपल्यासाठी. ज्यावेळेस मी रिझाईन केलं त्यावेळेस एव्हरीथिंग वॉज डिपेंडंट ऑन द सॅलरी ओनली. दॅन आई बाबा फॅमिली सगळे म्हटले, बाबा तुला झालं काय, चालू आहे सगळं व्यवस्थित, कशाला उगीच. तुमची जी कंपनी आहे लेमा टेक्नॉलॉजीज, त्याच्यात तुमचा 95% मार्केट शेअर. खूप फ्रॅगमेंटेड मार्केट आहे, त्याला आपण आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतो. त्याच्यामधला मी फक्त डिजिटल सेगमेंटवर फोकस केला आणि खूप गमतीशीर सुरुवात होती. कुठल्याही कंपनीच्या ओव्हरऑल प्रवासामध्ये नेहमी 0 ते 1 कोटी हा प्रवास खूप अवघड असतो. आपल्या कंपनीचा हा प्रवास कसा होता? संध्याकाळी जे काही ट्रॅफिक होतं, क्राऊड होता, त्याच्यातले 4-5 लोक थांबले की अरे हे तर खूप छान आहे, आम्हाला याच्यावर आमची ॲड दाखवायची. आय गॉट 5 to 6 बुकिंग्स इन जस्ट 3 to 4 hours. तुम्ही म्हणलात टर्नओव्हर 250 कोटी आहे, तर अशा स्केलला अनेक कंपन्यांकडनं ऑफर येतात, अक्वायर करण्याचा प्रयत्न करतात. अशा काही ऑफर आल्या होत्या? नमस्कार मंडळी, वैचारिक क्रीडा आणि MES सिनियर कॉलेज प्रस्तुत उद्यमी संवाद या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. धुळ्याजवळच्या एका छोट्या गावातनं ज्यांची सुरुवात झाली, ज्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली, जिल्हा परिषदेच्या शाळेतला एक विद्यार्थी, त्या आज एक मल्टीनॅशनल कंपनीचा फाउंडर अँड CEO. तर स्वागत करूयात श्री गुलाब पाटील सरांचं. आज खूप दिवसांनी तुम्ही कॉलेजला आला असाल, तर कसं वाटतंय? इतके सगळे विद्यार्थी समोर आहेत. बऱ्याच दिवसानंतर मी कॉलेजमध्ये आलो. सो फ्रँकली स्पीकिंग, स्कूल कॉलेज हा एक महत्त्वाचा एक जर्नी असते आपल्या लाईफमध्ये. तो मी खूप एन्जॉय केला आणि मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. तर जॉबमुळे सगळे आता वेगवेगळ्या लोकेशन्सला आहेत, पण जेव्हा कधी आम्हाला वेळ मिळतो आम्ही सगळे एकत्र भेटतो. बट ते आपण बघतोच की सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं जे काही एक आपण ज्याला हरियाली म्हणतो, हा एक युनिक इन्सिडेंट असतो, एक युनिक प्रवास असतो. त्यावेळेस आपल्याला कळत नाही, पण तोही एक प्रवास परत कधी तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. त्याच्यामुळे जो आहे तो शिक्षण, एक्झाम्स, ते सगळं करून हा प्रवास तुम्ही एक एन्जॉय करायलाही शिकलं पाहिजे, असं मला वाटतं. आम्ही बघितलं की तुम्ही एक जिल्हा परिषदेच्या शाळेतनं शिकलाय आणि ते आज आपण स्केल बघतो, एक मल्टीनॅशनल कंपनी आहे जी खरं तर भारतातनं चालू झाली. ही खूप प्राऊड मुवमेंट आहे आपल्यासाठी की आपण मल्टीनॅशनल कंपनी म्हटलं की त्याचा बेस शक्यतो बाहेरच असतो. पण तुम्ही असं नाही वाटलं तुम्हाला की तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलात म्हणून तुम्हाला काही थोड्या जास्त गोष्टीनंतर एफर्ट लावायला लागला, जास्त शिकायला लागल्या? मी माझं प्रायमरी शिक्षण जिल्हा परिषद मराठी शाळा दमाणे इथं केलं, 1ली ते 4थी. त्याच्यानंतर 5वी ते 10वी गावातच एक संत रेवागिरी बाबा म्हणून एक माध्यमिक विद्यालय आहे, तिथं केलं. आणि बॅचलर मी धुळ्याला केलं आणि मास्टर माझं जळगाव युनिव्हर्सिटीला कम्प्युटर डिपार्टमेंटला झालं. जेव्हा मी करिअरची सुरुवात केली त्यावेळेस मला असं काही ट्रबल वाटलं नाही, कारण मी ते थोडं मे बी सिरियसली केलं लहानपणापासूनच. इथं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीज हे माध्यम आहेत. ज्याला शिकायचं असेल तो कुठूनही शिकू शकतो. तुम्ही कॉलेजला कुठला पहिला कोर्स कुठला केला होता? मी 11वीपासूनच कम्प्युटर सायन्सला होतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला अगदी आधीपासूनच तुमचं क्षेत्र ठरलेलं होतं? सायन्स आणि त्याच्यामध्ये फिजिक्स आणि कम्प्युटरमध्ये जास्त आवड असल्यामुळे माझं बॅचलरपर्यंत मी 2 विषय होते माझे. बट मोस्टली बोथ सब्जेक्ट कधी कधी एक डिफिकल्टी व्हायचं की आपण फिजिक्स घ्यायचं की कम्प्युटर घ्यायचं. बट मला रिसर्चसाठी कम्प्युटर और इवन IT सेगमेंटमध्ये जास्त स्कोप वाटला आणि मी नंतर मग फायनली IT सिलेक्ट केलं. तुम्ही आधी नोकरी पण केली असं कळलं मला. तर हो. कुठे नोकरी करत होता तुम्ही? सिम्बियन ही एक ऑपरेटिंग सिस्टम होती नोकियासाठी. तर मी सिम्बियनमध्ये माझं करिअर सुरुवात केलं. XTPL म्हणून एक कंपनी होती कोरेगाव पार्कमध्ये, तिथं सुरुवात केली. आणि सिम्बियननंतर अँड्रॉइड, दॅन iOS टेक्नॉलॉजीज, दॅन ब्लॅकबेरी, दॅन विंडोज,
देन C++. आय वर्कड ऑन मोस्टली ऑल द टेक्नॉलॉजीज. तिथून सुरुवात झाली आणि देन पबमॅटिक म्हणून एक कंपनी आहे. दे आर मोस्टली द वेल नोन फॉर SSP ॲज अ सप्लाय साईड प्लॅटफॉर्म. मी त्या कंपनीसाठी काम केलं आणि तिथं मला मोस्टली ॲड इंडस्ट्रीचं चांगल्यापैकी नॉलेज मिळालं. अँड आम्ही त्या म्हणजे 2012 तर 2017 खूप इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज डेव्हलप केल्या की अल्टिमेटली आमचा फोकस असायचा की हाऊ कॅन वी डेव्हलप समथिंग डिफरंट. जास्त पगाराची नोकरी सोडून आपण स्वतःचा व्यवसाय करावा असं कुठल्या क्षणी वाटलं? काय टर्निंग पॉईंट होता असा? सॅलरी म्हणून एक बेसिक आपल्याला एक सपोर्ट लागतो, पण मी सॅलरीसाठी कधी काम नाही केलं. समथिंग मे बी जे आपल्याला आतून वाटतं की मी केलं पाहिजे त्याच्यावर मी फोकस केला. अँड देन वेन आय डेव्हलप व्हेरी अगेन द इनोव्हेटिव्ह थिंग्स इन मोबाईल, काही व्हिडिओमध्ये डेव्हलप केलं, त्याच्यातून एक कॉन्फिडन्स आला की मार्केटमध्ये काही फ्रॅगमेंटेड अजूनही फॉर्मॅट्स आहेत, आपण त्यांच्यासाठी काहीतरी नवीन करू शकतो. तुम्ही किती वर्ष नोकरी केली आणि नंतर 10 वर्ष. सोडली? अच्छा, 10 वर्ष नोकरी करून नंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू केला. करेक्ट. तुमची जी कंपनी आहे लेमा टेक्नॉलॉजीज, ती नक्की काय काय करते? सो बेसिक इनोव्हेशन ह्या कंपनीचं असं होतं की आपल्याकडे एक खूप फ्रॅगमेंटेड मार्केट आहे, त्याला आपण आउटडोअर ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतो. त्याच्यामधला मी फक्त डिजिटल सेगमेंटवर फोकस केला आणि खूप गमतीशीर सुरुवात होती त्या आयडियासाठी. तर मी थोडा रिसर्च केला आणि नंतर मी आयडेंटिफाय केली मोस्ट ऑफ द जे काही फ्लेक्स असतात, डिजिटल बिलबोर्ड्स असतात, ऑन ॲन ॲव्हरेज प्रीमियम लोकेशनचे सगळे फील असतात, बट जे नॉन प्रीमियम लोकेशन्स आहेत किंवा कधी कधी प्रीमियम लोकेशन्सलाही खूप मोठा फ्लेक्स असतो, त्याच्यावर व्हाईट त्याने एक प्लास्टिक कापड लावलेलं असतं आणि त्याच्यावर एक नंबर टाकलेला असतो. देन मी डिसाईड केलं की ह्या एम्प्टी इन्व्हेंटरीसाठी आपल्याला काहीतरी करता येईल का. मी हिंजेवाडीमध्ये एक मोठा एक 60 फीट बाय 40 फीट, 40 फीट हाईट 60 फीट विड्थ असा एक मोठा बिलबोर्ड घेतला आणि मित्राच्या मदतीने त्याच्यावर एक व्हाईट कलरचं एक कापड लावलं पूर्ण आणि प्रोजेक्टरद्वारे मी त्याला एक अँड्रॉईडचा डिव्हाइस लावला आणि त्या अँड्रॉईडचा डिव्हाइसचं इनपुट प्रोजेक्टरला दिलं आणि होल स्क्रीनवर तो प्रोजेक्टर मी संध्याकाळी प्रोजेक्ट केला आणि त्याच्यावर एक सॅम्पल आपले जाहिराती दाखवल्या अराउंड एक 4-5 तास. म्हणजे एक ट्रॅडिशनल तिथे होर्डिंग होतं, होर्डिंग त्याच्यावरती तुम्ही प्रोजेक्टर लावला आणि वेगवेगळ्या ॲड्स दाखवल्या आणि त्याला जो डिव्हाइस होता कनेक्ट केलेला त्याला तो आपल्या मोबाईलच्या हॉटस्पॉटवर लावला आणि मी लॅपटॉपमध्ये जे काही करायचो ते आपल्या फ्लेक्सवर दिसायचं. बरं. म्हणजे रिमोटली तुम्ही ऑफिसमध्ये बसून चेंज करू शकतात. दॅट वॉज द कोर आयडिया. देन संध्याकाळी जे काही ट्रॅफिक होतं, क्राऊड होता, त्याच्यातले 4-5 लोक थांबले की अरे हे तर खूप छान आहे, आम्हाला याच्यावर आमची ॲड दाखवायची. आय गॉट द 5 to 6 बुकिंग्स इन जस्ट 3 to 4 hours. बापरे. दॅट वॉज द इनोव्हेशन. म्हणजे मी काही रॉकेट सायन्स केलं नाही, फक्त जे काही एम्प्टी मीडिया होतं त्याला आय ट्राय टू कन्वर्ट दॅट इन टू द डिजिटल. स्टॅटिकला मी डिजिटलमध्ये कन्वर्ट केलं आणि त्याचा फक्त एक चॅलेंज होता की तो फक्त मी सनसेट नंतर करू शकत होतो, कारण दिवसा प्रोजेक्टरचा लाईट आणि सनलाईट त्याच्यामुळे ते दिसत नाही, तर ते एक लिमिटेशन होतं. इव्हिनिंग नंतर एक 4-5 तास आपण चालू शकतो. देन वी वर्क ऑन द ओव्हरऑल प्रोजेक्शन्स आणि आपण कसं करायचं. देन आय ऑब्झर्व दॅट इन 2070 द इंडस्ट्री साईज फॉर डिजिटल आउट ऑफ होम वॉज $16 billion. That is the global industry size. It's a big industry but it's very fragmented. आणि मग मी तो स्टॅटिक बिलबोर्डवर जो काही मी प्रोजेक्टर लावून करत होतो, ती कन्सेप्ट मी हळूहळू जो काही रेडीमेड मीडिया आहे जो आज आपण यूज करू शकतो, कारण मला इथं प्रोजेक्टर लावून तो डेव्हलप करायचा आहे, बट इथं अराउंड 95% ऑफ द मीडिया इज स्टील अवेलेबल अँड दॅट इज दे वर मॅनेजिंग दॅट थ्रू द पेन ड्राईव्ह. म्हणजे आपण जे वेगवेगळ्या डिजिटल बोर्ड्स बघतो किंवा होर्डिंग्स बघतो, ते सगळं हार्डवेअर तुम्ही बनवता का तिथं जे दिसणार आहेत त्याच्या सॉफ्टवेअर मागे तुमचं? हार्डवेअर असतं तिथं, आपण त्याच्यामधला जो सॉफ्टवेअर इंटरफेस आहे, जसं की आपलं मोबाईल आहे त्याच्यामध्ये गुगल किंवा फेसबुक हा एक सॉफ्टवेअर इंटरफेस आहे.
तसा इंटरफेस बनवून आपण तो मीडिया आपल्या इकोसिस्टमला कनेक्ट केला. अच्छा. या आपण सगळे आता बोलतो की मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश, किंवा मला माझ्या ज्या काही फिलिंग्स आहेत मी तुम्हाला कन्वे करू शकतो. दॅट इज द लँग्वेज. बरोबर. आउटडोअरमध्ये फ्रॅगमेंटेशन एवढं होतं की तिथं कॉमन लँग्वेजच नव्हती. कॉमन लँग्वेज इन द सेन्स की दिल्ली एअरपोर्टला एक वेगळा प्रोटोकॉल आहे, न्यूयॉर्कमध्ये जे एअरपोर्ट आहे त्याचा वेगळा प्रोटोकॉल आहे, आपल्या गोव्यामध्ये जो ॲड चालते त्याचा फॉर्मॅट वेगळाच आहे. खूप फ्रॅगमेंटेड होतं. देन आय डिड अ सिम्पल चेंज. मी त्याची कॉमन लँग्वेज बनवली. त्याला दॅट इज बेसिस वी कॉल दिस इज द IAB प्रोटोकॉल. जी लँग्वेज आज मोबाईल, डेस्कटॉप, OTT प्लॅटफॉर्म्स यूज करतायत ती कॉमन लँग्वेज मी या इंडस्ट्रीसाठी डेव्हलप केली. अँड नाऊ दिस मीडिया जो 2017मध्ये $16 बिलियन होता, टुडेज मार्केट साईज ऑफ दिस मीडिया इज अराउंड $30 to $35 बिलियन. ती ग्लोबल मार्केट साईज आहे. त्याला मी कॉमन लँग्वेजद्वारे जी बिग इकोसिस्टम आहे की जिची साईज आज $900 बिलियन आहे त्याला कनेक्ट करून दिला. मीन्स हे जो लोक आता 30-35 पूलमध्ये होते मी त्यांना 900 बिलियनचा ॲक्सेस दिला. दॅट वॉज द बिग चेंज इन द इकोसिस्टम. काय बात आहे. जवळपास 1.5 लाख प्लस स्क्रीन्स आणि तुमच्या इंडस्ट्रीतला तुम्ही म्हणलात तसं की 95% मार्केट शेअर, म्हणजे तुम्हाला डिजिटल होर्डिंगचा बादशाच म्हणायला पाहिजे. उद्या जर कोणी आपण इकडे डिजिटल बोर्ड बघितला, होर्डिंग बघितलं तर समजून द्यायचं की सरांची टेक्नॉलॉजी त्याच्या मागे आहे. मोस्टली लेमाच असतं त्याचं. तुम्ही भारतातलं तर सांगितलंच, म्हणजे आपल्याला खरं सगळ्यांनाच खूप प्राऊड वाटायला पाहिजे, खूप अभिमान वाटायला पाहिजे की अशी एक टेक्नॉलॉजी आपल्या भारतातनं बनतीये की ज्याची मोनोपॉली ओव्हरऑल जगभरात आहे. बाहेरसुद्धा असे खूप कमी प्लेयर्स आहेत असं तुम्ही म्हणलात. तर असं कोणीच करत नव्हतं, आपणच पहिलं हे चालू केलं का? इंडियामध्ये मोस्टली अराउंड 95% सप्लाय मार्केट शेअर आपल्याचकडे आहे आणि व्हेरी सून विल बी मेकिंग इट टू 100%. सो रिमेनिंग मार्केट जस्ट लाईक साऊथ ईस्ट एशिया, मिडल ईस्ट, त्याच्यामध्ये ही टेक्नॉलॉजी कॉमन लँग्वेज ज्याला आपण म्हणतो ते आपणच आहोत. आता युरोप आणि US बघितलं तर त्या ठिकाणी आत्ता मागच्या 2-3 वर्षात असे टेक्नॉलॉजी आहेत जे कॉमन लँग्वेजवर येत आहेत. पण इथं कोर डिफरन्स येतो आहे आता की ती अचिव्हमेंट तर झाली, बट कॅन वी डू समथिंग जी माझी बिलबोर्डवर ॲड चालू आहे तीच ॲड त्या सराउंडिंगमध्ये जेवढे काही ऑडियन्स आहेत मला त्यांच्या मोबाईलवर दाखवायचे आहे. ते घरी गेल्यावर मला ते त्यांच्या OTT प्लॅटफॉर्मवर दाखवायचं. नंतर मला त्यांच्या जे काही वेबसाईट ते व्हिजिट करतात त्याच्यावरही दाखवायचं आहे. याला जे आपण ऑमनी चॅनल जो इफेक्ट म्हणतो की एका स्क्रीनमधून दुसऱ्या स्क्रीनवरही टार्गेट करणं, ती जी काही कॅपॅबिलिटी आहे त्यासाठी ग्लोबली फक्त आपणच आहोत. अरे वा, म्हणजे वन ऑफ इट्स काइंड असं म्हणता येईल आपण नक्कीच अशी टेक्नॉलॉजी. थोडं मला उदाहरणांनी सांगता का की नक्की हे काम कसं करतं? म्हणजे थोडक्यात मला जे आत्ता कळलं आहे त्याच्यानुसार एखादं होर्डिंग समजा एखाद्या चौकात लागलं असेल आणि तुमची टेक्नॉलॉजी असा डेटा देऊ शकते की एक ठराविक जाहिरात, समजा काय संध्याकाळी 5 वाजता चितळ्यांची जाहिरात लक्ष्मी रोडला लागली, तर चितळ्यांना 5 वाजता ती जाहिरात कोणी बघितली हे कळू शकेल? कळू शकतं. या कसं असतं की मोबाईलमधून नंतर वेबसाईटवरून यूट्यूबमध्ये दाखवणं किंवा फेसबुकमध्ये दाखवणं, हा जो क्रॉस फॉर्मॅट आहे तो आहे. गुगल आहे, फेसबुक आहेत, मल्टिपल कंपनीज करतात. बट मोठा गॅप होता तो या बिग फॉर्मॅटचा, आउटडोअरचा. ही कनेक्टिव्हिटी नव्हती. तर तो जो काही युनिक इंटरफेस आहे तो आपल्याकडे आहे. आणि आपल्याकडे आता भारतामध्ये तर अराउंड 95% स्क्रीन आपल्याचकडे आहेत. तर ग्लोबली वी हॅव 2.5 मिलियन स्क्रीन्स. बापरे. बाय डिसेंबर विल बी हिटिंग अराउंड 3 मिलियन स्क्रीन्स ग्लोबली. इट्स व्हेरी, अँड विथ दॅट विल बी द बिगेस्ट सप्लाय साईड प्लॅटफॉर्म ग्लोबली बाय डिसेंबर दिस इयर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यावर. सो या द कोर पॉईंट की प्रत्येक स्क्रीनला एक लोकेशन पॅरामीटर असतो आणि त्या साईजनुसार आपण त्याचा डायमीटर डिफाईन करतो की किती डायमीटरमध्ये आपल्याला ऑडियन्स कलेक्शन करायचं. म्हणजे होर्डिंगच्या या. तर सपोज आपण डेक्कनला एखादी जाहिरात चालवतोय तर त्या एरियामध्ये किती मोबाईल डिव्हायसेस आहेत
तर हा एक इकोसिस्टममध्ये एक ॲक्सेसिबल डेटा असतो आणि विथ द प्रायव्हसी प्रोटोकॉल. ठीक आहे, एक स्टँडर्ड्स आहेत की डेटा मिळतो पण प्रायव्हसी डेटा म्हणजे प्रोटोकॉल नक्की काय काय मिळतं? मोबाईल नंबर मिळतो, नाव मिळतं, काय मिळतं? तसं नाही. एक प्रत्येक डिव्हाइसला एक ॲडव्हर्टाइजमेंट आय डी असतो, तो युनिक असतो प्रत्येक डिव्हाइसचा. दॅट इज नथिंग टू मे बी डू विथ एनी काइंड ऑफ द पर्सनलाइज डेटा. बरं. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी असं काहीच नसतं. दॅट बिकम्स द ऑडियन्स ABC फॉर अस. त्याचं नाव कोण आहे, तो कोण आहे माहीत नाही, पण त्याचं कळतं की तो त्या ऑडियन्सचा एज ग्रुप काय आहे, त्याचं ओव्हरऑल लोकेशन कुठे कुठे त्याचं व्हिजिट केलेलं असतात, अँड देन ओव्हरऑल त्या ऑडियन्सचं ऑन अन ॲव्हरेज इन्कम कॅपॅबिलिटी काय असते, सगळा एक डेटा मिळतो आपल्याला. बट तो एक ऑथेंटिकेटेड डेटा असतो आणि प्रायव्हसी कंप्लायंट डेटा असतो. राईट, सगळे नॉर्म्स फॉलो करून. आणि वी आर नॉट द ओनली पार्टनर बिकॉज द इकोसिस्टम आहे, डिजिटल इकोसिस्टम आहे. व्हॉट वी डिड, वी कनेक्टेड दॅट टू द मेन इकोसिस्टम. त्याच्यामधून आपण डेटा घेतो. त्या व्हिसिनिटीमध्ये जेवढे मोबाईल डिव्हायसेस आहेत त्याच्या बेसिसवर आपण डिफाईन करतो की त्या होर्डिंगला कुठली ॲड दिसली पाहिजे. ते रॅन्डम नसतं. बरोबर. म्हणजे तुम्ही ब्रँडला एक सजेस्ट करू शकता की कुठल्या चौकात तुम्ही थोडक्यात होर्डिंगला जाहिरात लावा. करेक्ट आहे. जसं की मोबाईलमध्ये आपण पर्सनलाइज ॲड दाखवू शकतो, तर बिलबोर्डवर पर्सनलाइज नसते. दॅट इज बेसिस द ग्रुप. मग ज्याच्यामध्ये ब्रँड ठरवतं की मला ह्या ग्रुपमध्ये किंवा त्या ऑडियन्स पूलमध्ये जर मोर दॅन 30% जर हा क्लास असेल तर माझी ही ॲड दाखवा. दॅट इज अ मास मीडिया. त्याच्या बेसिसवर आपण ते दाखवतो. अँड देन तो जो काही ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला आपण त्याच्या मोबाईल डिव्हाइसवरही रिटार्गेट करू शकतो. मग ते कसं होतं की मोबाईलमध्ये आपले वेगवेगळे ॲप्लिकेशन्स असतात, गेम असतात, फेसबुक असतं, त्याच्याद्वारे आपण सेम जी जाहिरात आहे तीच जाहिरात आपण मोबाईल डिव्हाइसवर दाखवतो. घरी गेल्यावर मोस्टली आपण वायफायला कनेक्ट असतो किंवा वेगवेगळ्या आपल्या इंटरनेटला कनेक्टेड असतो. त्याच्या IP वर आपल्याला हेही कळतं की तुम्ही कुठला, म्हणजे एखादा सपोज OTT प्लॅटफॉर्म बघतायत तुम्ही, ठीक आहे, तर तुम्ही सेम नेटवर्कवर असाल, तुमचा मोबाईल आणि तुमची TV कळून जातं की हा आपला टार्गेट ऑडियन्स आहे. आपण ते टेलिव्हिजनवर पण ते ॲड दाखवू शकतो. क्या बात आहे. ऑल कनेक्टेड इकोसिस्टम. बरं बरं बरं. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर एक होर्डिंग बघितलं आहे तर त्याला ते होर्डिंगवरती समजा आपण मगाशी म्हणलो तसं चितळेची जाहिरात दिसली आणि त्याला तीच जाहिरात काही दिवसांनी किंवा काही तासांनी त्याला मोबाईलवरती, TV वरती सगळीकडे दिसू शकते. बरोबर. आणि चितळ्यांना हा डेटा कळतो की आपण सेम माणसाला कुठे कुठे जाहिरात दाखवतो. येस. खूपच इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आहे. वा. तुमच्याकडे ह्याचा कुठली अशी केस स्टडी आहे का, कुठल्या ब्रँडसाठी तुम्ही असं टाईपचं काम केलं आहे? मल्टिपल केस स्टडीज आहेत. फॉर एक्झाम्पल आपण ऑडीची जाहिरात करतो इंडियामध्ये. देन ओलाचं एक कॅम्पेन चालवलं होतं न्यूझीलंडमध्ये. तर त्यांनी ते कॅम्पेन बिलबोर्डपासून सुरुवात केलं अँड देन दे रिटार्गेटेड ऑडियन्सेस ऑन द मोबाईल डिव्हायसेस ॲज वेल अँड दे सॉ द व्हेरी गुड अपलिफ्ट इन टर्म्स ऑफ द ब्रँड अवेअरनेस. राईट. तर अशा ईच अँड एव्हरी कॅम्पेन इज व्हेरी इनोव्हेटिव्ह आणि आपल्याकडे अशा बऱ्याचशा केस स्टडी आहेत, खूप साऱ्या सक्सेस स्टोरीज आहेत. म्हणजे फक्त डिजिटल बोर्डवरती जाहिरात दाखवणं एवढाच धंदा नाही आहे. करेक्ट. त्याच्या मागे खूप मोठं एक तंत्रज्ञान आहे म्हणून इतका मार्केट शेअर आपल्याला दिसतो. करेक्ट. करेक्ट. आज कंपनीचा टर्नओव्हर काय आहे? सो इफ यू कम्पेअर दॅट द लास्ट द कॅलेंडर इयर, दॅट इज इन द रेंज ऑफ 250 ते 250 करोडच्या आसपास. क्या बात आहे. 250 कोटी म्हणजे आपण खूपच मोठी स्केल बघतोय एक भारतीय कंपनीसाठी. आणि तुम्ही कुठपर्यंत जाईल असं वाटतं? तुमचं प्रोजेक्शन काय? जसं मी सरांशी एकदा बोललो होतो की विल बिकम युनिकॉर्न व्हेरी सून. क्या बात आहे. वा. कुठल्याही कंपनीच्या ओव्हरऑल प्रवासामध्ये असं म्हणतात की नेहमी 0 ते 1 कोटी हा प्रवास खूप अवघड असतो. तर आपल्या कंपनीचा हा प्रवास कसा होता? सुरुवातीला जसं आपण व्हेकल चालवतानाही बघतो की न्यूट्रलपासून फर्स्ट गिअर थोडा टफ असतो इंजिनसाठी आणि आपल्यासाठी. तसंच प्रत्येक कंपनीच्या सुरुवातीला जो फर्स्ट जो काही आपलं जर्नी असते दॅट इज लिटल डिफिकल्ट. तर आफ्टर लॉन्चिंग विदिन 6 months वी स्टार्टेड गेटिंग द गुड कॅम्पेन्स.
अँड आर फर्स्ट कॅम्पेन वॉज द मारुती सुझुकी. आपण पुण्यामध्ये चालवलं होतं. बरं. तर सुरुवात खूप छान झाली. म्हणजे पहिल्या दिवसापासून बिझनेसचा काही प्रॉब्लेम नव्हता. बट पुढे जाऊन जी स्केल म्हणतो आपण, तर त्या स्केलसाठी अराउंड 18 to 24 months राईट. तर ते थोडं स्ट्रगल होतं आमच्यासाठी. कारण त्या ठिकाणी 2 फॅक्टर येतात की शुड वी फोकस ऑन द मार्केट शेअर और शुड वी फोकस ऑन द सस्टेनेबिलिटी. सो देन वी डिसाइडेड टू गो फॉर द फंडिंग अँड देन वी focus completely on the market share first, and that is the outcome ki today India, we are the only company, even in APAC, with that technology and market share, we are the only company, and very soon globally also will be the biggest company. So that's the overall. And yes, to answer your question directly, ki to tough timing asto, but well defined strategy असेल, path clear असेल, vision clear असेल, तर ते आपण इझिली ओव्हरकम करू शकतो. बरं. तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते काही अगदी असं मास प्रॉडक्ट नाही, की जसं की एखादं प्रॉडक्ट असतं ते ज्याचं तिकीट साईज खूप लहान असतो, प्रॉडक्टची किंमत खूप कमी असते. हे थोडक्यात एखाद्या ब्रँडला जाहिरात करायची आहे याचा अर्थच त्याचा ओव्हरऑल तिकीट साईज खूप असणार. तर अशी ब्रँड्स तुमच्यावरच विश्वास ठेवतील की असं काहीच नव्हतं याच्या आधी आणि ते तुमच्याकडे येतील, ह्याच्यासाठी काही वेगळा एफर्ट तुम्हाला घ्यायला लागला? पहिले आपण म्हटलं की 6 महिने आम्ही खूप एफर्ट्स दिले टू जनरेट द अवेअरनेस. आणि फॉर्च्युनेटली ते बॅकग्राऊंड ॲड सर्विंगचं बॅकग्राऊंड असल्यामुळे तेवढे इंडस्ट्रीमध्ये कनेक्ट होते. तर तो एक बेनिफिट झाला. आणि एज्युकेशनसाठी किंवा अवेअरनेससाठी जे काही एफर्ट्स दिले बिकॉज ऑफ द नेटवर्क, त्याचा मल्टिप्लायर जो होता तो खूप मोठा होता. म्हणजे मी 5 लोकांशी बोललो आणि ती 5 लोकं दुसऱ्या 5 लोकांशी बोलतात. तर तो जो इफेक्ट होता, आणि बिकॉज ऑफ द बॅकग्राऊंड अँड सुरुवातीला जे काही 10 वर्ष काम केलं त्या बेनिफिटमुळे जो काही सुरुवातीचा जो अवेअरनेस पिरियड होता तो जो आम्ही एक्सपेक्ट करत होतो की अराउंड 12 to 18 months आले, वी अचीव दॅट इन 6 to 7 months ओनली. तुम्ही सुरुवातीला किती इन्व्हेस्टमेंट केली कंपनी चालू करताना? फर्स्ट द प्लॅटफॉर्म डेव्हलपमेंट अँड ओव्हरऑल मे बी टिल वी ॲड अराउंड मोस्ट ऑफ द स्क्रीन्स इन पुणे. दॅट वॉज विदाउट इन्व्हेस्टमेंट, दॅट इज थ्रू माय. म्हणजे तुम्ही फक्त वेळ दिलात? वेळ दिला अँड माय वॉट एव्हर द सेविंग मी सगळी. बरोबर. अनेक वेळेला असं म्हणतात, जास्त करून हे भारतीय कंपन्यांच्या बाबतीत म्हणतात, की तुम्ही म्हणलं आता आपली पण कंपनीचं बोलणं झालं की ही बूटस्ट्रॅप पद्धतीने तुम्ही चालू केली, तर ते त्याला खाली खेचतं का कधी? एक ठराविक स्केलच्या पुढे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट घ्यायला लागली, पण तुम्ही कसं, म्हणजे एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट कशी केली? माझ्या मते तुम्ही 0 ते 100 कोटीपर्यंत पूर्णपणे तुमच्या बेसिसवरती बूटस्ट्रॅप पद्धतीने हे केलं, तर एवढी इन्व्हेस्टमेंट कशी उभी केली? तो पहिला रुपये असेल किंवा डॉलर असेल तो चालू होईल, त्याच्यावर जर फोकस असेल तर आय थिंक मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आपण आपल्या केसमध्ये 2 केसेस कन्सिडर करूयात. स्वतः केलं तर त्याला वेळ लागतो, तेवढे पेशन्स पाहिजेत. आणि जर फंडिंगवर फोकस केला तर स्पीड येतो. बट त्याचे प्रोज अँड कॉन्स दोघं आहेत. फंडिंग घेतले देन देर आर सम काइंड ऑफ द ॲडिशनल पीपल देन दॅट टीम मॅनेजमेंट दॅट हॅपन्स. प्रोज अँड कॉन्स बेसिस युअर प्रोडक्ट. इफ वी डिसाइड की यस आय विल डू एव्हरीथिंग अँड कॅप्चर द मार्केट, दॅट टेक्स टाईम. बट इट डझंट मीन दॅट की यू विल फेल. ओके, फंडिंग घेतली तर स्पीड वाढेल, बट इट डझंट मीन दॅट की यू विल सक्सीड. असंही नाही. फंडिंग घेतलं की ते सगळ्या कंपनी सक्सेसफुल होतातच असंही नाही. आणि मोस्टली टेक बॅकग्राऊंडची मुलं असतील किंवा बिझनेस बॅकग्राऊंडची मुलं असतील, तर आपल्याला काय आवडतं त्याच्यापेक्षा माझ्या कस्टमरला काय हवं आहे तो फोकस असला की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही आत्ता फंडिंगचं बोललात, आत्ता शार्क टँकचं पण एक सीझन चालू आहे, तर तसाच सीन असतो का की आपल्याला पूर्ण आयडिया पिच करायला लागते, किंवा किती फंडिंग तुम्ही ओपन, म्हणजे किती पैसा उभा केला अशा फंडिंगमधनं? 12 to 13 million USD फंडिंग आपण घेतलेली आहे. क्या बात आहे. या आपली जी काही आयडिया आहे, जे काही आपला बिझनेस आहे राईट, तो सॉलिड असला पाहिजे. फर्स्ट आपला स्वतःचा ट्रस्ट असला पाहिजे. तुमचं प्रॉडक्ट आणि तुमची कंपनी चांगल्या ठिकाणी असायला पाहिजे. एक्झॅक्टली. हां, तुम्हाला खूप छान बोलता आलं, प्रेझेंट करता आलं, त्याच्यावरच सगळं. तसं काही नसतं. इफ यू स्टार्ट शोईंग द काइंड ऑफ द डॉलर्स, कधी कधी असं असतं की इन्व्हेस्टर स्वतःहून तुमच्याकडे येतील. अच्छा. या सो
फक्त आयडिया स्ट्रॉंग असली पाहिजे आणि मोस्टली तेवढं डेडिकेशन एफर्ट्स असले पाहिजे. देन आय थिंक वी कॅन ओव्हरकम ऑल द चॅलेंजेस. आज लेमा टेक्नॉलॉजी किती देशांमध्ये? So we have offices and overall the kind of reach ज्याला आपण manpower म्हणतो around 22 countries. But supply presence we have in 56 to 57 countries जिथं आपलं supply presence आहे. म्हणजे उद्या आम्हाला हे बोलायला आवडेल की जगात कुठं पण होर्डिंग दिसू दे ते तुमचं आहे. यस, आपण तिथं रिच ऑडियन्स रिच दाखवू शकतो कुठेही असेल जगामध्ये. जे आम्हाला माहिती आहेत असे कुठले ब्रँड्स तुमच्याबरोबर काम करतात जे वेल नोन आहेत? मोस्टली वी वर्क विथ ऑल द इंटरनॅशनल ब्रँड्स, स्टार्टिंग विथ जस्ट लाईक ऑडी आपल्याकडे आहे, फ्लिपकार्ट आपल्याकडे येतं, गुगल ॲज अ ब्रँड, ॲज अ प्लॅटफॉर्म, गुगल ॲज अ ब्रँड दे वर्क विथ अस. म्हणजे जे कॉम्पिटिटर आहेत ते सुद्धा तुमच्याकडे येतात? हो, ॲक्च्युली गुगल फेसबुक ते कम्पिटिशन नाही म्हणता येणार. देअर फॉर्मॅट इज डिफरंट, आवर फॉर्मॅट इज डिफरंट, वी आर सपोर्टिंग इच अदर. But Google platform is one thing, but Google brand, just like Google Map, Google Phones, त्याचे काही जाहिराती असतात, they run through us. तर मोस्टली ऑल इंटरनॅशनल ब्रँड्स दे आर वर्किंग विथ अस. तुम्हाला आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये म्हणजे नॉट ॲज अ कंपनी पर्सनली असं कधी वाटलं की तुम्ही सगळ्यात मोठी रिस्क घेतली? ज्यावेळेस मी रिझाईन केलं, ओके, त्यावेळेस कुठेतरी वाटतं की हां रिस्क आहे, कारण आय एम नॉट अलोन. तुमची घरची काय परिस्थिती होती जेव्हा तुम्ही रिझाईन केलं? त्यावेळेस एव्हरीथिंग वॉज डिपेंडंट ऑन द सॅलरी ओनली, फ्रँकली स्पीकिंग. दॅट वॉज द बिगेस्ट रिस्क. देन आय डिसाइडेड टू स्टार्ट अ कंपनी. देन आई बाबा फॅमिली सगळे म्हटले की बाबा तुला झालं काय, चालू आहे सगळं व्यवस्थित, कशाला उगीच. म्हटलं की नाही आता हेच वय आहे, काहीतरी करूयात आपण. ते म्हटलं की नको रिस्क घ्यायला. आणि मग मी काय केलं, माझे प्रोफेसर होते, प्रोफेसर एस वाय महाजन म्हणून, मला बॅचलरला होते ते. मग मी त्यांना बोलवलं आणि ते खूप सपोर्ट करतात मला. मग त्यांनी बसून आईबाबांना समजवलं की आता रिस्क घेतो आहे, पण यस त्याचे प्रोज कॉन्स दोघं असतात, पण त्याचे फायदे जास्त आहेत, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. मग ते म्हटले की नाही झालं तर काय होईल. म्हटलं की नंतर जॉब करेल आणि परत जे आहे ते रिसेट होईल तर काय होईल की 3-4 वर्षाची रिस्क आहे ती घेईल, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. यस, टू आन्सर युअर क्वेश्चन की जो तो क्रिटिकल मोमेंट होता, सॅलरी अँड देन विदाऊट सॅलरी, हा खूप द रिस्क झोन होता. अँड दॅट वॉज देअर टिल 12 to 18 months फॉर मी. तुम्ही म्हणलात की टर्नओव्हर 250 कोटी आहे, तर अशा स्केलला अनेक कंपन्यांकडनं ऑफर येतात. जनरली आम्ही ऐकलं आहे की दुसऱ्या कंपन्या ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करतात, किंवा पर्सनली कदाचित तुम्हाला पण काय ऑफर आल्या, अशा काही ऑफर आल्या होत्या? आतापर्यंत आपल्याला एक 4-5 ऑफर्स येऊन गेल्यात. समथिंग रिलेटेड टू द 100% ॲक्विजिशन, समथिंग रिलेटेड टू द पार्शियल ॲक्विजिशन. बट वी ॲज अ टीम वी डिसाइडेड टू गो अँड हॅव the largest market share and do something different in the industry and have a kind of the big change where we are connecting this fragmented media to the mainstream. With that vision, we decided to continue the business and build the biggest platform in the global ecosystem. पण अशा ऑफर मोस्ट ऑफ वेळेला फायद्याच्या असतात असं म्हणतात, तर तुम्ही असा विचार नाही केला का की एक मोठ्या कंपनीबरोबर कोलॅबरेट करून आपण ही टेक्नॉलॉजी लवकर एस्टॅब्लिश करू शकू? कधी कधी फायद्याच्याही असतील, बट तुमचं पाथ आणि व्हिजन क्लिअर असेल तर त्यावेळेस यू कॅन गेस की फायदा आता आहे की पुढे आहे. क्या भारतामध्ये अशा टेक्नॉलॉजी का बनत नाही? म्हणजे तुम्ही आत्ता ज्या टेक्नॉलॉजीवरती काम करताय त्याच्यात तुमचा 95% मार्केट शेअर आहे. तर आपण इथं खूप मोठ्या मोठ्या कंपन्या पण बघतो की ज्या एक मल्टीनॅशनल कंपनीला सर्व करतात. खूप मोठ्या IT कंपनीज पण इथे आहेत भारतामध्ये की ज्या IT सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. ते ITचे टेक्नॉलॉजीचे इनोव्हेशन्स इकडे भारतीय कंपन्यांकडनं होत नाहीत. असं का होतं असं वाटतं तुम्हाला? चायनामध्ये तुम्ही बघितलं तर मेड इन चायना एक प्राऊड मोमेंट असतो. US मध्ये येस मेड इन USA असं प्राऊड मोमेंट असतो. आपल्याकडे तो आत्ता डेव्हलप व्हायला लागला. आपल्याला बाहेरचं असेल तर जास्त छान वाटतं.
हां, तर तो जो एक माइंडसेट आहे तो थोडा चेंज झाला पाहिजे. दुसरा, मे बी इंडिया ॲज द आय टी हब. पहिल्या दिवसापासूनच तुम्ही बघितलं तर मोस्ट ऑफ द कंपनीज आर द सर्व्हिस बेस्ड कंपनीज. आपण डेव्हलप करतो आणि दुसरा कोणी ते विकतो, राईट. आपल्याला वाटतं की हा मी डेव्हलप करेल, काम झालं की मला आर्ली बेसिसला पैसे मिळतात, नंतर बघ बाबा तुझं विकलं असेल नसेल तू बघ. तो एक कम्फर्ट झोन जो आहे त्याच्यामधून आपल्याला बाहेर पडायला लागेल. नाही म्हणजे मी चीनमध्ये बघतो की तिकडे गुगल पण नाही, ते स्वतःचं एक सर्च इंजिन Correct. वापरतात. इंस्टाग्रामसारखं त्यांनी टिकटॉक बनवलं, ते वापरतात. कुठलेही जगातले जे स्टँडर्ड गोष्टी आहेत ज्या 10 देशांमध्ये चालतात ते चीनमध्ये चालत नाही. त्यांनी स्वतःचं एक स्वतःच व्हेरियंट बनवलं. बनवलेलं आहे. या आपण भारताची सुद्धा टेक्नॉलॉजिकल ग्रोथ गेल्या काही वर्षात बघितली आहे. आपल्याकडे बनू शकत नाही असं काही नाही, पैसा पण आहे. म्हणजे अगदी उद्या ठरवलं टाटा बिर्लासारखे मोठे ब्रँड, इंटेलेक्ट आहे. पण हे का नाही बनू शकत आहे किंवा हे बनवत का नाही आहेत इतके मोठ्या कंपनी सुद्धा? या त्याला एक एन्व्हायरमेंट, एक इकोसिस्टमही हवी असते. फॉर एक्झाम्पल वी ॲज अ कंट्री आपण रिसर्चमध्ये किती इन्व्हेस्ट करतो वर्सेस अदर कंट्रीज, देअर इन्व्हेस्टमेंट, देअर फोकस, राईट. आपणही आता इन्व्हेस्ट करतो की वी हॅव आवर ओन द स्पेस टेक्नॉलॉजीज अँड एव्हरीथिंग. पण ते सोडून अदर बऱ्याचशा गोष्टी आहेत की ते रिसर्चमध्ये आपण थोडं इंटेलेक्ट आहे, राईट, पण तो फोकस नाही आहे, राईट. ते एक इकोसिस्टम जे आहे ते हळूहळू डेव्हलप होते. आणि इफ यू सी दॅट इन लास्ट 5 to 10 years यू आर सीइंग दॅट चेंजेस, राईट. आणि आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, पण ती एक इकोसिस्टम डेव्हलप झाली पाहिजे. दॅट इज द बिगेस्ट गॅप. इकडे खूप विद्यार्थी आहेत आपल्यासमोर जे कदाचित पुढे जाऊन मोस्टली स्टार्टअप चालू करतील, किंवा आपले जे दर्शक आहेत जे या फेजमध्ये आहेत की ज्यांना काहीतरी एक व्यवसाय करायचा आहे, काहीतरी बिझनेस चालू करायचा आहे. तर तुम्ही खूप वर्ष या क्षेत्रात आहात आणि तुम्ही 0 to 250 CR हा प्रवास बघितला आहे. तर तुम्ही अशा कुठल्या 3 गोष्टी सांगाल की ज्या नवीन व्यावसायिकांनी नाही केल्या पाहिजेत? चुका म्हणू आपण, की चुका 3 म्हणतो चुका आपण. ज्या नाही केल्या पाहिजेत. मी सजेस्ट करेल की पहिली गोष्ट असते, तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर त्याला डिले करू नका. सिम्पल रूल असतो, डू इट नाव. कल करे सो आज. आत्ता सुरुवात करा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण बिझनेसमॅन आहोत, आपण एंटरप्रिनर आहोत, ठीक आहे. मला काय आवडतं त्याच्यापेक्षा मार्केटला काय हवं आहे हा विचार झाला पाहिजे. कारण काही टेक बॅकग्राऊंडमधून आले तर त्यांना कोडिंग आवडते, डेव्हलप करायला खूप आवडतं, स्वतःला एक आवड असते. आणि मग अशी वर्षानुवर्षे ते त्याच्यामध्ये वेस्ट करतात, पण माहीत नाही की ते मार्केटमध्ये विकलं जाईल की नाही. द सेकंड पॉईंट इज दॅट की सेल्स ड्रिव्हन अप्रोच असला पाहिजे. डू द बेसिक थिंग्स, गो टू द मार्केट, सेल दॅट अँड देन डेव्हलप फर्दर. दॅट्स सेल्स ड्रिव्हन अप्रोच. थर्ड, कधी कधी मिस्टेक्स होतात, चुका होतात. आयडेंटिफाय करायच्या, करेक्शन करायचं, गरज पडली तर पाथ चेंज करायचा, पण थांबायचं नाही. कुठेच थांबू नका. पेशन्स, करेक्शन करा आणि चालत राहा. ह्या 3 गोष्टी केल्या तर मला वाटतं की एकही स्टार्टअप फेल होणार नाही. माणसांच्या बाबतीत बोललं जातं की मराठी माणूस धंदा करू शकत नाही. तर असं खरंच आहे का? मराठी माणूस बिझनेस करू शकत नाही किंवा पर्टिक्युलर कॅटेगरीचे कम्युनिटीज फक्त बिझनेस करू शकतात, मला नाही वाटत की असं काही आहे. हे असते की एक इकोसिस्टम आपल्याकडे नव्हती, ती आता डेव्हलप होते. एक प्लॅटफॉर्म डेव्हलप होत आहे. आपण वडापाव खातो, राईट. आपण बऱ्याच दिवसापासून आपण आपले आईवडील तेही खात होते. वी नो द बर्गर एज वेल, राईट. विदेशातला बर्गर इथं आला. मला एक सांगा, त्या बर्गर आणि वडापावमध्ये काही फरक आहे का? ब्रेड आहे, त्याच्यामध्ये काहीतरी मसाला टाकला आणि तो झाला. मग ते आपण का आणि त्याला स्केलेबल करू शकलो? तो बर्गर इथं येण्यापेक्षा आपण का नाही गेलो वडापाव घेऊन? त्याला मस्त छानपैकी शेप द्यायचा, मस्त स्पायसेस टाकायचे, अँड वी शुड हॅव बिल्ड दॅट व्हेरी बिग मॉडेल. आपण तो कधी विचारच केला नाही. सिम्पल, स्केलेबल. इफ दॅट इज द ॲटिट्यूड, राईट, India can be the biggest ecosystem for startups. And next 10 to 15 years will be now we are thinking it will be
second, third, whatever. But I think we should be first. But that attitude should be there. तुम्ही नवीन व्यावसायिकांना काय टिप्स द्याल? असं आहे की सपोज आपण आता इट्स अ व्हेरी गुड क्राऊड, आपण शिकलो, छानपैकी लगेच जॉब मिळाला. हां, शिकण्यासाठी एकदम जॉब केला पाहिजे. सॅलरी चालू झाली, सगळं व्यवस्थित आहे, कशाला चेंज चाललं आहे, कशाला चेंज करायचं? त्याच्यातून बाहेर आला पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की आपण आता कम्फर्ट झोनमध्ये आहोत, दॅट इज द बिगेस्ट रिस्क फॉर द बिझनेसमॅन. ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की आता आपण आरामात आहोत, काही प्रॉब्लेम नाही, कारण ती उद्यासाठी तुमच्या सगळ्यात मोठी चूक असू शकते. त्या कम्फर्ट झोनमधून आपल्याला बाहेर यायला लागेल. अँड सो दॅट आय बिकम द काइंड ऑफ द ॲक्टिव्ह एव्हरी टाईम अँड बी द लीडर फॉर ऑलवेज. अदरवाईज आज आपण किंग आहोत, दॅट विल चेंज टुमॉरो. टू अवॉइड दॅट, come out of the comfort zone and become the active always. That is important. ग्रेट. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही खूप वेळ काढून इकडे आलात आणि तिथं तुमचा अनुभव आणि तुमचा ओव्हरऑल प्रवास कसा होता, 0 ते 250 कोटीचा प्रवास आमच्या समोर शेअर केलात आणि खूप छान वाटलं तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती आलात आणि तुमचे विचार मांडले. मंडळी, तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय, प्रतिक्रिया तुमच्या नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद. Thank you.